सो आता आपण बघणार आहोत की आपला फर्स्ट चॅप्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 1चा ग्रॅव्हिटेशन. आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघूया. ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशन हा फिनॉमिना काय आहे हे माहिती आहे आणि नेचरमध्ये वेगवेगळे फोर्सेस असतात. टाइप्स ऑफ फोर्सेसमध्ये आपण खूप सगळे फोर्सेस आपल्या डे टू डे लाईफमध्ये एक्सपिरियन्स करत असतो. त्यातलंच एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ह्या सगळ्या फोर्सेसमध्ये देर आर 4 फंडामेंटल फोर्सेस. हे 4 फंडामेंटल फोर्सेस कुठले आहेत इथे एनलिस्ट केलेले आहेत बघा, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ह्या 4 फोर्सेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे युनिवर्समधलं सगळ्यात विकेस्ट, सगळ्यात क्षीण असं बल आहे आणि त्याची रेंज जी आहे ती इन्फायनाइट आहे. प्रचंड इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्सपर्यंत हे फोर्स असू शकतं. कुठल्याही 2 मास असलेल्या ऑब्जेक्टमध्ये हे फोर्स आपल्याला बघायला मिळतं. त्याच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग, थोडंसं जास्त स्ट्रॉंग असतं आणि त्याची रेंज ही फायनाइट असते. फायनाइट म्हणजे काही मीटर्समध्ये ती रेंज असू शकते. आणि हे फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह असू शकतं, जे 2 चार्ज्ड बॉडीमध्ये असतं. त्याच्यानंतर आपल्याला वीक न्यूक्लिअर फोर्स हे स्मॉल रेंज फोर्स आहे आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हे याची सुद्धा खूप स्मॉल रेंज असते आणि हे स्ट्रॉंगेस्ट आहे. ह्या सगळ्या युनिवर्समधल्या सगळ्या फोर्सेसमध्ये म्हणजे 4ही फोर्सेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असलेला फोर्स म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि याची रेंज ही साधारण ॲटॉमिक न्यूक्लियसच्या रेडियस इतकी, म्हणजे 10⁻⁻15 मीटर किंवा ज्याला आपण 1 फर्मी, 1 फेम्टोमीटर असं सुद्धा म्हणतो. हे दोन्ही फोर्सेस न्यूक्लिअर फोर्सेस आहेत, जे आपल्याला काही ठराविक जे न्यूक्लिअर पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये ही फोर्सेस बघायला मिळतात. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आपण बघितलं की फंडामेंटल फोर्सेस 4 टाईपचे आणि बाकीचे वेगवेगळे फोर्सेस काय असतात ते बघितलं. आता प्रत्यक्ष ग्रॅव्हिटेशन हा फिनॉमिना नेमकं काय ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर आयझॅक न्यूटनने ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय असतं ह्या कन्सेप्ट क्लिअर केला. हे ग्रॅव्हिटेशन हा फिनॉमिना आहे. हे सगळं आपल्या आसपास वरती फेकलेली वस्तू खाली येते किंवा झाडावरची पिकलेली फळं सुद्धा खाली पडतात, ती वरती जात नाहीत किंवा इतरत्र जात नाहीत. ही पृथ्वीच्या दिशेने सरळ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब रेषेने, नॉर्मल टू द सरफेस ऑफ अर्थ अशाच पद्धतीने खाली येतात. याचं नेमकं कारण काय आहे तर ते सुरुवातीला आयझॅक न्यूटनने क्लिअर केलं, ते शोधलं. आपल्याला माहिती आहे की हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स किंवा 2 बॉडीज. 2 बॉडीज म्हणजे ज्यांना वस्तुमान आहे, मास आहे, अशा कुठल्याही 2 वस्तूंच्या दरम्यान हे फोर्स आपल्याला बघायला मिळतं. हे सुद्धा न्यूटननेच लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तसंच हे कुठं असू शकतं, पृथ्वी आणि चंद्र, अर्थ अँड मून, सन अँड प्लॅनेट्स किंवा युनिवर्समधले सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट्स ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज किंवा सेलेस्टियल बॉडीज म्हणतो, जसं की वेगवेगळे प्लॅनेट्स, स्टार्स, त्याच्यानंतर गॅलेक्सीज आणि सगळ्याच ऑब्जेक्टच्या दरम्यान हे फोर्स असतं, एव्हरी ऑब्जेक्ट. तर हे आपल्याला म्हणून त्याला आपण युनिव्हर्स म्हटलेलं आहे. अशा पद्धतीचं फोर्स, त्याच्याबरोबर एव्हरी ऑब्जेक्ट फॉल्स ऑन द अर्थ और कम्स टू द अर्थ. आता आपण हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवरती किंवा पृथ्वीवरती कशा पद्धतीनं वर्क करतं ते बघूयात. की कुठलीही वस्तू पृथ्वीच्या दिशेने येते, वरती फेकलेली वस्तू पृथ्वीकडे येते, पिकलेलं फळ झाडावरून खाली पडतं, आपण आधी बघितलंच. म्हणजे हे कशामुळे होतं, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कॅरेक्टरिस्टिक ऑफ अर्थ हे ग्रॅव्हिटीमुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वी आसपासच्या सर्व वस्तूंना आकर्षून घेते. म्हणूनच ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच आपल्याला चंद्र पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेत फिरताना आढळतो. तसंच पृथ्वी आणि बाकीचे सगळे प्लॅनेट्स सनभोवती म्हणजे सूर्याभोवती त्यांच्या ठराविक ऑर्बिट्समध्ये फिरत असताना बघायला मिळतात, कारण इथे बॅलन्स झालेलं आहे आणि सगळ्यांच्या दरम्यान हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. तसं पृथ्वीसुद्धा ह्या सर्व वस्तूंना, त्याच्या आसपासच्या वस्तूंना स्वतःकडे खेचून किंवा आकर्षित करून घेते आणि ह्याचं कारण आहे पृथ्वीचं स्वतःचं असलेलं गुरुत्व बल किंवा ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग हे किती मर्यादेपर्यंत असेल, कुठं हे फोर्स आपल्याला बघायला मिळतं तर पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी. आणि एखादी वस्तू जर पृथ्वीपासून खूप उंचावरती टाकली तरी ती खालीच येते, ती आणखी खूप उंचावरती टाकली तरी सुद्धा ती खालीच येते. ती प्रचंड वेगाने, खूप जास्त वेगाने टाकली तर काय होईल, खूप उंच गेली तर काय होईल, त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन न्यूटनने केलेलं आहे. आणि याच्यामध्ये असं लक्षात येतं की ती वस्तू
फायनली पृथ्वीकडेच येते. विशिष्ट अशा कंडिशनमध्ये ती कदाचित पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकेल. हे आपण ह्या चॅप्टरमध्ये शेवटी बघणार आहोत. तर अशा पद्धतीने हे नेमकं गुरुत्व बल म्हणजे काय आहे, हे कुठल्या कुठल्या वस्तूंच्या दरम्यान असतं, हे आपण आता बघितलं. आता ह्या गुरुत्व बलाचा आणि गतीचा म्हणजे फोर्स आणि मोशनचा नेमका काय संबंध आहे हे आपल्याला पुढे बघायचं आहे. आपण ते बघूया. तर बघतोय आपण आता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण नॉर्मली स्टडी केलेलं आहे की लास्ट इयरला सुद्धा की फोर्स आणि मोशनचा काय संबंध आहे. आपल्याला असं माहिती आहे की व्हेन एनी ऑब्जेक्ट इज अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस. मोशन चेंज होते म्हणजे नेमकं काय होतं की त्याची डायरेक्शन बदलेल किंवा त्याचा स्पीड कमी किंवा जास्त होऊ शकतो. म्हणजे फोर्समुळे मोशनमध्ये बदल होतो. हे आपण बेसिक स्टडी केलेलं आहे. आता इथे नेमकं फोर्सचा आणि मोशनचा काय संबंध आहे ते बघूया. त्याच्या आधी आपल्याला सर्क्युलर मोशन काय असते बघूया. की इथं डेफिनेशन आहे, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे सर्कम्फरन्सच्या भोवती किंवा सर्कम्फरन्सवरून एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मॅनरमध्ये जर फिरत असेल तर त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. म्हणजे ती वर्तुळाकार गती. आणि याची बरीचशी उदाहरणं आपल्याला बघता येतील. काही एक्झाम्पल्स इथे दिलेले तर रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थ अँड ऑल प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरत असतात विशिष्ट ऑर्बिट्समध्ये. ही जी मोशनचा टाईप आहे तो सर्क्युलर मोशन. ओके. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असले तरी देअर इज द सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ म्हणजे प्लॅनेट्सच्या भोवती त्यांचे काही ठराविक सॅटेलाइट्स असतात. मॅनमेड असतील किंवा नॅचरल असतील तर ते काही सॅटेलाइट्स एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतात. ते सुद्धा सर्क्युलर मोशनच असते. त्याच्यानंतर स्टोन टाईड टू एंड ऑफ द स्ट्रिंग अँड वर्ल्ड म्हणजे आपण लहानपणी सगळे मुलांनी खेळ खेळलेला असतो की एखाद्या दोरीला दगड वगैरे बांधायचं आणि ती फिरवायची. ती जी मोशन असते त्या ऑब्जेक्टची म्हणजे त्या दगडाची ती सुद्धा सर्क्युलर मोशन असते. त्याचबरोबर टिप ऑफ द हँड ऑफ द क्लॉक किंवा फिरणाऱ्या वस्तू एखादी डिस्क असते आणि डिस्कवरती एखादा पॉईंट ठेवला आपण तर त्या पॉईंटची मोशन असते ती सुद्धा सर्क्युलर मोशनच असते. आता ह्याच्यामध्ये सपोज आपण रोटेटिंग डिस्क घेतली आणि त्या डिस्कवरती कॉईन असेल आणि एक विशिष्ट वेळेला ते फिरत असेल तर कालांतराने जर ते कॉईन तिथून निसटलं तर ते कॉईन फ्लाय ऑफ होईल. पण ते जाताना कशा पद्धतीनं पुढे जाईल ते सर्क्युलर मोशन मध्ये असणार नाही. तर ती डायरेक्शन इथं आहे. म्हणजे साधारणपणे हे सर्क्युलर मोशन असेल, हे सेंटर आहे, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते आणि कंटिन्युअसली चेंज होते. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते. का चेंज होतोय तर तिथे आणखी एक फोर्स आहे. ते कुठलं? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स काय करतं? हे फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये टुवर्ड द सेंटर ज्याची डायरेक्शन सेंटरच्या दिशेने आहे असं फोर्स त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटललाच सेंटर सिकिंग म्हणजे सेंटरकडे जाणारा म्हणून ते सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल असे दोन फोर्सेस असतात सर्क्युलर मोशनमध्ये. त्यातलं हे रिअल फोर्स जे प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळतं आणि ह्या सेंट्रिपिटल फोर्समुळेच आपल्याला इथे सर्क्युलर मोशन ऑब्झर्व करता येते. ह्या डायग्राममध्ये आपण बघू शकता हे सेंटर आहे, हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर ही डायरेक्शन त्याच्या व्हेलॉसिटीची आणि हे टुवर्ड द सेंटर जे असतं ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा आणि ह्या चेंजिंग डायरेक्शनचा किंवा सर्क्युलर मोशनचा जवळचा संबंध आहे. जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर ती सर्क्युलर मोशन असणार नाही. मग सर्क्युलर मोशनचा आणि ग्रॅव्हिटेशनचा नेमका काय संबंध आहे? कारण हे फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या फोर्समुळेच जे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे की मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ किंवा प्लॅनेट्स अराउंड द सन यांच्यामध्ये ह्या सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल असलेलं किंवा कारणीभूत असलेलं हे सेंट्रिपिटल फोर्स आहे.